बघा, शब्दप्रधान गायकीची मजा कशी असते बघा. मी आबा नेहमी सांगायचे की गाणं तर नंतर होईल, पण आधी तुम्ही ती कविता चांगली समजून घ्या. तर त्याचा उपयोग किंवा त्याचा आविष्कृत कशी होते बघा ती कविता. याचं एक चांगलं उदाहरण देतो. आज आपण ते सांगत होते की त्यांच्या घरी आज पाहुणे आले होते. आता पाहुणे आले म्हणल्यावर त्यांनी आपण आता म्हणल्यावर गाण्याचा आग्रह केलाच त्यांना. पेटी नव्हती, तबला नव्हता, तर त्यांनी एक गाणं म्हणून दाखवलं म्हणजे त्यांनी ती कविता प्रस्तुत केली. त्यांना ती इतकी आवडली. अर्थात मला असं वाटतं की त्या सूर किंवा तालापेक्षा त्यांनी ते शब्द त्यांच्या जे काही आलेले होते त्यांच्यापर्यंत पोहोचवले, म्हणजे ती कविता पोहोचवली. अर्थात शब्दप्रधान गायकी यापेक्षा काय वेगळी असेल ना. परत मी पाडगावकरांकडे येतोय. यशस्वी प्रेमकथांना जो आयाम दिला तो पाडगावकरांनीच. मराठी रसिकांच्या ओठावर पाडगावकरांची प्रेमगीतं, विरहगीतं नेहमीच गुणगुणली गेली. याचं उदाहरण देतो की ज्यावेळेस पाडगावकर गेले तर त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांच्याच गीतांद्वारे आपण श्रद्धांजली वाहिली होती मधुरंजन सभागृहात. त्यावेळेस आत तर जागा नव्हतीच, पण बाहेरही जागा नव्हती आणि अनेक रसिक पाडगावकरांची जी काही गाणी सादर केली होती ती गुणगुणत बाहेर पडत होती. म्हणजे अर्थात हे पाडगावकरांच्या कवितेचं श्रेय आहे. पाडगावकर म्हणायचे की मला शब्द सुचतो तो मी गुणगुणायला लागतो. हे गुणगुणणंच एक कविता रूपी गीत बनतं. जड शब्दांपेक्षा सहजपणाने अंतर्मनाचा ठाव घेणारी कविता म्हणजे पाडगावकरांची कविता. त्यानंतर आबांनीच चाल लावलेल्या 3 पाडगावकरांच्या कविता आपल्या समोर सादर करत आहेत ऋतुजा आणि आपण. Much